सर्वांचं स्वागत आहे। 6 जानेवारी हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलं आणि मराठी पत्रकारितेचा पाया रचला। पण तुम्हाला माहित आहे का की याच पत्रकारितेच्या इतिहासात एक अशा महिलेचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलं आहे, ज्यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता देशातील पहिल्या महिला संपादक होण्याचा मान मिळवला। आपण ओळख करून घेणार आहोत सत्यशोधक चळवळीतील धडाडीच्या कार्यकर्त्या आणि दीनबंधू वृत्तपत्राच्या संपादक तानुबाई बिर्जे यांची। चला तर मग इतिहासाची ही पानं उलगडूया। तानुबाईचा जन्म सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते रावसाहेब ठोसर यांच्या घरी झाला। त्यांचे पती वासुदेव बिर्जे हे सुद्धा कट्टर सत्यशोधक होते। 1893 मध्ये यांचा विवाह पुण्यात सत्यशोधक पद्धतीने झाला। विशेष म्हणजे या लग्नाला खुद डॉक्टर विश्राम रामजी घोले, नारायण मोघाजी लोखंडे आणि पंडिता रमाबाई यांच्यासारखे दिग्गज मंडळी उपस्थित होते। हा विवाह त्या काळी इतका गाजला की शेतकऱ्यांचा कैवारी आणि दीनबंधू या पत्रांमध्ये त्यांचे अग्रलेख आले होते। तानुबाईंना विचारांचा वारसा माहेरातून आणि सासरहूनही मिळाला होता, पण नियतीला काही वेगळंच मान्य होते। वासुदेव बिर्जे यांचा अकाली निधनानंतर दीनबंधू वृत्तपत्र बंद पडण्याची वेळ आली। 1877 मध्ये कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेले हे बहुजनाचे पत्र वाचवण्यासाठी तानुबाई स्वतः पुढे आल्या। 1908 ते 1913 या काळात जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडणंही कठीण होतं, तेव्हा तानुबाईंनी दीनबंधूची संपादकीय धुरा सांभाळली। त्या केवळ नावापुरत्या संपादक नव्हत्या, तर त्यांचे अग्रलेख प्रस्थापित व्यवस्थेला घाम फोडणारे होते। त्यांना राजकीय जाणीव होती। त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की राज्यकर्त्यांना रयतेच्या सुखाशी काही घेणं देणं नसतं। जोपर्यंत बहुजन समाज कायदे कौन्सिलमध्ये जात नाही, तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाही। त्यांच्या वृत्तपत्रात सामाजिक समता सुद्धा दिसून येते। 31 ऑगस्ट 1912च्या अंकात त्यांनी लिहिलं, हिंदू धर्मातील विषमता संपल्याशिवाय खरी लोकशाही येणार नाही। त्यांनी अंधश्रद्धेवर सुद्धा प्रहार केले। सार्वजनिक सत्यनारायण एक नवीन टूम या लेखातून त्यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अवडंबरावर टीका केली। त्या स्त्री हक्कासाठी सुद्धा लढल्या। स्त्रीने एकच पती करावा आणि पुरुषांनी अनेक स्त्रिया कराव्यात ही कसली रूढी, असा सडेतोड प्रश्न त्यांनी त्या काळात विचारला होता। मित्रांनो, तानुबाई बिर्जे यांनी 90% लोक निरक्षर असताना शिक्षणाचा आणि हक्कांचा विचार मांडला। तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येडे गबाड्याचे काम नोहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय सभेच्या धोरणांवरही टीका केली। आज आपण जेव्हा महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो, तेव्हा 100 वर्षापासून एका महिलेने वृत्तपत्र चालवून समाजाला दिशा दिली, हे खरंच थक्क करणारं आहे। तानुबाई बिर्जे हे नाव केवळ पत्रकारितेच्या इतिहासात नाही, तर स्त्री मुक्तीच्या लढ्यातही अग्रक्रमाने घ्यायला हवं। तुम्हाला तानुबाई बिर्जे यांच्याबद्दल ही माहिती आधी माहिती होती का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या या पहिल्या महिला संपादकाची ओळख सर्वांना होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय ज्योती, जय क्रांती।